थायलंड येथे झालेल्या आशियाई वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत 33 किलो वजन गटात कुस्तीमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या पैलवान रोहिणी खानदेव देवबा हिची पट्टणकोडोलीमधील ग्रामस्थांनी हत्तीवरून जंगी मिरवणूक काढली आहे. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथं राहणारी सर्वसामान्य कुटुंबातील व घरची परिस्थिती बेताचीच असणारी रोहिणी खानदेव देवबा हिने आपल्या जिद्दीच्या बळावर थायलंड येथे झालेल्या आशियाई वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत 33 किलो वजन गटात कुस्तीमध्ये भारताचे नेतृत्व केले. तिने जपान, मंगोलिया, कझाकिस्तान या देशातील मल्लांवर मात करून उपांत्य फेरीत उझबेकिस्तानसोबत गुणांच्या आधारावर कलाजंग डावावर 10-0 फरकाने जिंकून भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. तिच्या या यशाबद्दल पट्टणकोडोली ग्रामस्थांनी रोहिणीची गावातून हत्तीवरून मिरवणूक काढून साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला. या मिरवणुकीत गावातील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. ढोलताशा, लेझिम, झांजपथकच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक बिरदेव मंदिर बाजारपेठ मार्गे जय लॉन पर्यंत काढण्यात आली. यावेळी त्या ठिकाणी रोहिणीचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. तसंच हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन.आर. चौखंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रोहिणीला NIS कोच संदीप दोनवडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच माजी सैनिक राम कुशाप्पा, सुकुमार बोरगावे, सहदेव मोठे, बिरू चेटके, बाजीराव बाणदार, पैलवान राकेश भोकरे, वस्ताद भागोजी शिरोळे आदींनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, धुळा डावरे, नारायण मोठे, बापूसाहेब मोठे, गंगाराम भानसे, शिरीष देसाई, यशस्वी मसूरकर, सयाजी सिद्ध आदींसह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.